निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गुरुदेव आता ध्यान अवस्थेत आहेत। ते त्यातून जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते प्रथम तेच कार्य करतील। माणिकला ध्यानाची पहिली दीक्षा गुरुदेव प्रदान करतील। क्षमा असावी गुरुदेव, परंतु माणिकचा मूळ स्वभाव लक्षात घेता माणिक ध्यानासाठी तयार होईल ह्यावर मला अजूनही शंका आहे। गैनी, गुरुदेवांनी त्यासाठी देखील निश्चित काहीतरी ठरवलेलं असेल। कठोर ध्यान करणं ही काही सहज साध्य होणारी गोष्ट नाही। गुरुदेव त्यासाठी कोणत्या लीला आरंभ करतील हे पाहण्यासाठी मी देखील उत्सुक आहे। ते पाहायला मलाही आवडेल गुरुदेव। या संपूर्ण सृष्टीचं आणि त्यातील प्रत्येक जीवाचं कल्याण नाथ संप्रदाय करत आलेला आहे आणि इथल्या प्रत्येक नाथाला गुरुदेवांनी घडवलं आहे। अडबंगी नाथ देखील त्याचप्रमाणे घडणार आहे। आज सांच्या पातूर सगळं सांग म्हणावं, म्हणजे कसं आहे, तुम्ही बी मोकळं आणि आम्ही बी मोकळं। हा, मी तुमच्या मोर हात जोडतो। माझं पोर आत्ताच आलंय, त्याला बसू द्या, खाऊ द्या, पिऊ द्या, मग काय विचारायचं आणि बोलायचं असेल तर बोलू आपण। आम्ही समद्यासनी हात जोडतो। समद्यांनी आता आपापल्या घरी जावा। तुम्ही लय धीर दिलात आम्हाला, उपकारच झाले तुमचे। ठीक आहे, आमच्या गोष्टीचा काय ते सोक्षमोक्ष आजच झाला पाहिजे। चला रे। आओ थांबा, मी आलेच। ये बस इथं। पाणी घे। तुला खाया काय करू सांग? तुझ्या आवडीचं जेवण मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते। माणिक, अरे तू गेल्यापासून तुझ्या आईनं काय बी खाल्लं नाही बघ। आता आपण समधी मिळूनच जेव। याआधी तू आंघोळ कर, मग बोलू आपण काय ते। चल। गुरुदेव, आपण त्या निराळ्या जागेतून बाहेर आलो। माणिकही घरी गेला, परंतु सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ अजून आले नाहीत। गैनी, गुरुदेवांनी आपल्याला सांगितलंय, याचा अर्थ ते निश्चित इथे येतील। मी त्यांच्यासाठी भिक्षा आणि पाणी घेऊन येतो गुरुदेव। नाही, थांब गैनी, मला चाहूल लागते आहे। गुरुदेव जवळच पोचले आहेत, ते केव्हाही इथे येतील। ते पहा, गुरुदेव आले आहेत।
गुरुदेव, आपण इथे का थांबला आहात? आदेश! अलख निरंजन! वातावरणातील उष्मा प्रचंड वाढत चालली आहे. सूर्यदेव प्रखरतेने तळपत आहे. अशा वेळी मुक्या जीवांना, पशु पक्ष्यांना प्रचंड तहान लागते. ते तहानलेले असतात. त्यांची तहान भागवण्यासाठी हा कुंड तयार केला आहे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख गुरुदेव, आपण हे कुंड तयार करून इथल्या जीवांची तहान भागवली आहे. आपल्या नजरेने ते अचूक ओळखलं गुरुदेव. इथल्या मोक्या जीवांची क्षुधा त्या पाण्याने शांत होईल. परंतु माणिकला आता जी क्षुधा लागली आहे ती केवळ ज्ञानानेच शांत होईल. त्यामुळे माणिक आता इथे येण्याची मी प्रतीक्षा करतो आहे. माणिक, हे माणिक, अरे काय झालं तुला पोरा? तू आल्यापासून आमच्या संग काही बोलना, काही सांगना झालंय. सारखं आपलं गप बसून आहे. अरे तू कुठं होतास, तिकडे काय करत होतास ते आम्हाला तरी सांग. हाय का आता? अहो काय करायचं वय ह्या पोराचं? तू जिथं कुठं होतास तिथं काही बघितलं आहेस का? तू कशाला घाबरला तर नाही ना? अरे माणिक, आता तरी बोल काहीतरी. म्या तरी काय बोलू आता? इथं लय काय काय बघितलं म्या, पण त्यातलं काय समजलं नाही. म्हणजे तू होतास तरी कुठं नेमका? कुठं ते ठाव नाही, पण ते लय वेगळी जागा होती. मी त्यात अडकलो होतो. काय गोष्टी चांगल्या बी होत्या आणि काय गोष्टीची भीती बी वाटत होती लय. अरे वय, पण त्या जागी तुला नेलं कोणी? गुरुदेवांनी म्हणजे त्या साधू बुवांनीच मला नेऊन सोडलं होतं. अरे देवा, पर त्यांनी असं कशापायी केलं? ते एवढं काय ठाव नाही, पण त्यांना मला काहीतरी दावायचं होतं आणि झालं बी तीच. तिथून आल्यापासून
काहीतरी नवं गावल्यासारखं झालंय, पण नेमकं ती काय आहे ती समजना झाले. आणि तिथून कसा बाहेर आलास तू? गुरुदेवानीच बाहेर आणलं मला. हे काय कोड आहे? अडकवली बी त्यानीच आणि सोडवली बी त्यानीच. ते काय समजना झाले, म्हणून मी आता पुन्हा गुरुदेवांकडे जाणार आहे. मला बी यायचंय त्या साधू बुवांकडं. आता तुला कशा पाय यायचंय? कशापायी म्हणजे? मी आई आहे तुझी, मला बी समजलं पाहिजे त्यांनी असं कशापायी केलं ते. होय, चला आपण समजेत जाऊ आता. वय तिथं गेल्यावर त्या साधू बुवांबरोबर भांडणारच आहे म्या. मामा, अगं हे काय बोलतेस तू? असं काय करू नगस. देव माणसं आहेत ती. आपल्याला न सांगता त्यांनी आपल्या पोराला तिकडं नेलंच कसं हे विचारायला पाहिजे की नाही? बर, आधी चला तिकडं, उगा उशीर नको. वय चला, आज काय ते समजा मिटवूनच टाकते. होय, चला आता. कानी ते पाहिलंस का? त्या घनदाट जंगलात दूरवर एक तेजस्वी प्रकाश दिसतोय. होय गुरुदेव, मला तो तेजस्वी प्रकाश दिसतो आहे. त्यावरून तुला काही ओळखता येत आहे का? गुरुदेव, हे नाथपंथाचं तेज आहे. अगदी बरोबर ओळखलंस तू कानी. मग काय घडत असावे तिथे? गुरुदेव, तिथे ऊर्जेचा प्रचंड स्रोत निर्माण झालेला आहे. आपण ज्या नागनाथला ध्यानासाठी बसवून आलो होतो त्याच्या साधनेचं तेज आहे ते. नागनाथ तिथेच बसला आहे अजूनही तो ध्यानातून बाहेर आलेला नाही. आपण दिलेली तपश्चर्या तो पूर्ण करतोय. नागनाथचं हे रूप पाहण्याची मला उत्सुकता लागली आहे गुरुदेव. बालनाथ आहे तो. बालयोगीला असं तपश्चर्या करताना पाहण्याचं दृश्य अत्यंत विलोभनीय असतं. होय कानी, मलाही त्याला भेटण्याची ओढ लागलेली आहे. बऱ्याच अवधीनंतर भेटणार आहोत आपण त्याला. चल. गुरुदेवा, साधू बुवा, अहो साधू बुवा, ओ गुरुदेवा. साधू बुवा, अहो कुठं आहात तुम्ही? अरे माणिक, कुठे गेलेत ते साधू बुवा? कुठंच दिसना झालेत. मला बी समजना, रोज तर ते इकडेच असतात. पर किती वेळ झाला आपण त्यासनीच हुडकतोय. मला वाटतं आता आपण घरी जायला पाहिजे. अंधार बी पडलाय. चला. माणिक, ए माणिक, मला हुडकतोयस ना व? बाबा, तुम्ही परत आला वय? मी गुरुदेवासने हाका मारल्या. तुम्ही कसं काय येता? अरे माणिक, मी तुझा मैत्र हाय. मग तुला गरज असताना मी यायला न ग होय? माणिक, कोण आहेत हे? मला हे बाबा आधी बी भेटलेत, पर एवढी चांगली ओळख नाही आमची.
असं म्हणतो. बर बाबा, ठीक आहे. अहो बाबा, तुम्ही इथंच असता का? आता पाहिलं तर असतो या, पाहिलं तर नसतो या. मला समधीकडे फिरावं लागतं बाबा. मग इकडे पुन्हा साधू बुवाला बघितलं का तुम्ही? कोण म्हणतायसा? म्हणजे आमचं गुरुदेव दिसलं का तुम्हासने? आम्ही त्यासने छुडकते. अरे मानिक, गुरुदेव असं भेटतात होय? गुरुदेव भेटायसाठी मनामध्ये श्रद्धा असायला लागती. मनामध्ये कसला बी किंतू ठेवला की नाही तर गुरुदेव नसतात घावत. म्हणजे ते आता कवच गावणार नाहीत? मनामध्ये जर खरा भाव असेल तर समद घावतो बघा. तुमची त्यांच्यावर जर खरी श्रद्धा असेल, महादेवाची जर तुम्ही पूजा करसाल तर गुरुदेव तुम्हाला नक्कीच घावतील. अगं भामा, हा ग काय ग, पार रात झाली आणि तुम्ही तिकडून वनातून कस काय येत आहे? अगं ते आम्ही साधू बुवासनी भेटायला गेलो होतो. त्यासनी कशा पाय भेटायचं होतं? काय रे पिराजी, पुण्यांदा काय झालं का? अरे सदा, मानिक एवढे दिवस कुठे गेलता, कशा पायी गेलता, याच विषयी त्यांच्या संग बोलायला गेलो होतो बघ. पर साधू बुवा काय आमसनी वनात भेटलेच नाहीत. तुमच्या मागं काय आहे ते? अरे आमच्या मागं कुठं काय आहे? आम्हाला तर काय बी दिसेना झाले. तुला काही दिसलंय का? जाऊ द्या, काय सांगायला ग. आपण काय बोललो का पुन्हा समजत नाही, अडचण होती. अरे मानिक बोल की, तुला काय दिसतंय का आमच्या माग? मी नाही सांगायचं काय. आई बा, चला आपण जाऊ घरी. मानिक थांब. अरे हे बघ, असं कोड्यात पाडून जाऊ नकस. अरे तुला काय दिसलं ते तरी सांग. अगं रखमे, तू कुठं काय त्याचं ऐकत बसतीस? तुला ठाव आहे नव तो कसं बोलतोय ते? मानिक, तू आता काही बोलू नकस रे बाबा. ए पिराजी थांब. मानिक तू बोल. तुमच्या मागे एक नाग उभा आहे. नाग आणि त्यो कशा पायी? तुम्हीच विचार करा का त्यो नाग का दिसत असन. तुम्ही आधीच दिस विसरला. आधी तुमच्याकडे खायला नव्हतं, कापड नव्हती, तेव्हा तुम्ही सारखं देवाचं नाव घेत होता. आणि आता तुम्हाला धन मिळालं, तुम्ही विसरला. ते धन कसं मिळालं आहे? अरे मानिक, रखमे, तू काय त्याचं मनावर घेऊ नकोस. तो असाच बोलला असन. येतो आम्ही, चला गो. आपल्या मागं जर नाग असन तर तर त्यो आपल्याला चावन नवा. मला तर आता रातभर झोप लागायची नाही. गुरुदेव, त्या अद्भुत ठिकाणी राहिल्यामुळे माणिकला अनेक गोष्टींचं आकलन झालं असावं.
आता इथून पुढे काय आज्ञा आहे? माणिकला इथे ध्यान साधण्यासाठी बसवून आपल्याला इथून पुढे प्रस्थान करायचं आहे गोरक्ष. पुढे अनेक कार्य आहेत, तेही आपल्याला पूर्ण करायची आहे. गुरुदेव, बराच काळ माझ्या मनात एक गोष्ट सुरू आहे, ती आपल्याला विचारू का?